केलेला आहे, इथं काय झालं काय? शेतकऱ्याच्या मालाला ऐकून घ्या साहेब. भेंडीचं कॅरेट काल 1200 रुपयाला गेलं, टमाट्याचं कॅरेट काल 1200 रुपयाला गेलं. आज आमच्या टमाट्याचा कॅरेटाचा भाव 200 रुपये. हे कशामुळे? महानगरपालिकेमुळे. इथं बसू नका, तिथं बसू नका. आज मी माल आणून यायला बसलो यायला तर आमचा शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याने जर शेतकऱ्याचा माल खरीदला तर यायच्या मालाचे पैसे व्हावे लागतात. आधीच पहिलं पाण्याने सगळं गेलंय, त्यात आणि भाजीपाला या शहराला पुरवलं. आज माझ्या पोटाचे लेकरा बाळानं काय टमाटे तोडले, 12 कॅरेट टमाटे आणले. 12 कॅरेट टमाट्याचा 200 रुपयाला एक खरीद झाले. आज मला सांगा, आज माझे नुकसान किती आहे? आज माझे टोटल नुकसान 18,000 रुपये झाले. हे सरकार देऊ शकते का? हे बघा इथं बघा, रस्त्यावर आज आम्ही काय गांजा लावला झालो, अन्य शहराला पुरवलं. भाजीपाला म्हणजे काय राहते? तुम्ही कादगाच्या नोटावर झोपता का? कादगा खाता का तुम्ही? दुकान आहे शोरूम मध्ये भाजीपाला जर मला सांगा, वाईनचं दुकान शिवाजीनगरला, दारूची वाईन साठे चौकात, आणि शेतकऱ्याच्या मालाचा उकालिया. म्हणजे हे कोणता न्याय? हे कोणता कायदा? कायद्यामध्ये लिहिलं मला सांगा. तुम्ही दारूवर आळा घाला, गांजाची दुकानं बंद करा. तुम्ही शेतकऱ्याच्या मागे का लागले? तुम्ही तुमची वर्दी हा अंगावर, म्हणजे शेतकऱ्यावर काट्या घालता. तुम्हाला खातं दिलं कोण? तुम्हाला पदवी दिली कोण? मारायचे. आमच्या संरक्षणासाठी हाती तुम्ही जनतेच्या आमच्या काट्या घालायसाठी. नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो, इथल्या पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो, महाराष्ट्र शासनाचा मी निषेध व्यक्त करतो. कारण का, या ज्योती टाकीच्या रोडला, आनंदनगर रोडला, MS 26 नंबर रोडला जवळपास 10-15 वर्षापासून तरकारीचे दुकान लागतात साहेब. तरकारीचे दुकान रोडवर नका म्हणता तुम्ही. दारू घेणारे माणसं रोडवर जमतात, तरकारी विकणारे तुम्हाला रोडवर जमतात. पुन्हा तुम्ही इंदिरा गांधी मैदानावर नगरपालिकेच्या माध्यमातून बाजार बसवल्या तर बसवल्या. कुठल्या व्यापाऱ्याला कल्पना नाही साहेब, कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही, कुठल्या व्यापाऱ्याला नाही कल्पना, कुठल्या शेतकऱ्याला कल्पना नाही. किंवा जे नांदेडचा ग्राहक आहे तरकारीचा, त्या तरकारी घेणाऱ्याला देखील कल्पना नाही साहेब. कुठल्याच तुमचं नगरपालिकेचं नियोजन नसताना जर तुम्ही अचानक बाजार भरवशाल तर ती आम्हाला जमणार नाही. कारण का जमणार नाही साहेब? आमची 10 रुपयाची वस्तू 2 रुपयाला कोणी घ्यायला तयार नाही साहेब. एक वस्तू आम्हाला पिकवण्यासाठी किमान 100 दिवस लागतात. याचा नगरपालिकेनं कुठेतरी विचार केला पाहिजे. पुन्हा आम्ही साहेब 1-2 मिनिट सर, आम्ही 10 किलो तरकारी नगरपालिकेच्या माध्यमातून नांदेडला आम्ही विकायचं तर म्हणतं, एक 10 किलोच्या पनीला आम्ही 10 रुपये नगरपालिकेला टॅक्स देतात. लाखो रुपये टॅक्स जाते साहेब आमच्या शेतकऱ्यांना, लाखो रुपये टॅक्स जाते. आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय नाही, बसण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, कुठल्याच काही तुमचं नियोजन शेतकरी आम्हाला मार नाही. कपड्याचे सर नगरपालिकेने असे वळले इंदिरा गांधी मैदानाच्या गेट वरीत येऊन मारले सर. एका शेतकऱ्याला मारलं नाही, इथल्या किमान 100 शेतकऱ्यांसह त्यात दडपशाही केली. त्याच्यामुळं मी या पोलीस प्रशासनाचाही निषेध व्यक्त आहोत. शेतकरी आहोत आम्ही, नक्षलवादी नाही. आम्हाला एक वस्तू किमान कोथिंबीरची पिकवण्यासाठी 100 दिवस लागतील. काही वस्तू अशा 150 दिवस लागतात. तुम्ही अचानक मध्ये आमच्या भावनाशी खेळ करू नका. तुम्ही कुठेही बाजार बसवा तुमच्या नियोजनात. तुम्ही शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला याच्यामध्ये घ्या, विचारात घ्या. ग्राहकाला देखील तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, तुमच्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून गिरायकाला देखील कळालं पाहिजे. हे जे आठवडी बाजार आहे शुक्रवारचा आपला इंदिरा गांधी मैदानात चलाय, ग्राहकाला माहित नाही, शेतकऱ्याला माहित नाही, व्यापाऱ्याला माहित नाही. तुम्ही दडपशाहीच्या माध्यमातून ही करणं असं करू नका, ही आमची अपेक्षा.